तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोट तालुक्यातील उमरा गावातील संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी गेल्या 8 ते 10 महिन्यांपासून वंचित असल्याचे वास्तव समोर आले आहे। संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना डीबीटीचे किरकोळ करून दाखवून अधिकारी लोकांकडून टाळले जात असल्याचे दिसून येत आहे। त्याचप्रमाणे ग्रामपंचायतमधून 5% निधी हा अपंग व अंध व्यक्तींसाठी GR नुसार ठेवण्यात आलेला असतो, पण त्यामध्ये त्यांना कसल्याच प्रकारचा लाभ मिळत नाही। अंध अपंग व्यक्तींना घरपट्टीमध्ये 50% सवलत GR नुसार देण्यात आली आहे, तरी पण ग्रामपंचायत लाभ देत नसल्याचे लाभार्थ्यांकडून सांगण्यात आले आहे। तसेच संबंधित लाभार्थ्यांना स्वयंरोजगार अंतर्गत 284 स्क्वेअर फूट जागा व्यवसायासाठी देण्यात येत असते, परंतु परिपत्रकानुसार ग्रामपंचायतीने त्यांना दिलेली नाही। त्याचप्रमाणे रोजगार हमी योजनेच्या परिपत्रकाप्रमाणे अपंगांना 100 दिवसाचा रोजगार उपलब्ध करून देण्यात येतो, पण अंध व्यक्ती काय करू शकणार या स्पष्टता नसल्यामुळे त्यामुळे अंध व अपंग व्यक्तींची अवहेलना होत आहे। या संदर्भात प्रशासनाने तात्काळ निर्णय घेऊन अंध अपंग व गोरगरीब विद्यार्थ्यांची अंध अपंग व गोरगरीब लाभार्थ्यांची हेळसांड थांबवण्याची मागणी या निमित्ताने करण्यात आली आहे। MCN न्यूज मराठी करिता रामेश्वर कावरे, उमरा। मी नारायण गणेशराव इंगळे, मुक्काम पोस्ट उमरा, तालुका अकोट, जिल्हा अकोला येथील रहिवासी असून महाराष्ट्र अंध बेरोजगार कल्याणकारी संस्थेचा महासचिव आहे। पण आमच्या स्थानिक गावच्या समस्या फार बिकट आहेत। निराधार पेन्शन योजनेचे पैसे 10 महिन्यापासून केवळ डीबीटीचे कारण दाखवून किंवा आधार अपडेट नाही असे सांगून आम्हाला अधिकाऱ्यांकडून टाळले जाते, त्यामुळे आमची कुचंबणा होते। त्याचप्रमाणे स्थानिक ग्रामपंचायतकडून 50% घरपट्टीमध्ये सवलत, 5% निधी या शासनाने निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार योजना आम्हाला मिळायला पाहिजे आणि पट्टीमध्ये सवलत आम्हाला मिळायला पाहिजे, या मागण्या आहेत। त्याचप्रमाणे रोजगार हमीचे 100 दिवसाच्या रोजगाराचे पैसे जे शासनाने आम्हाला द्यायला पाहिजे किंवा 100 दिवसाचा रोजगार द्यायला पाहिजे, ह्या योजना किंवा 100 दिवसाच्या रोजगाराचे पैसे आम्हाला उपलब्ध होत नाहीत व कामही दिले जात नाहीत। आणि त्यातल्या त्यात अंध व्यक्ती कसं काय काम करेल ही कारण मीमांसा सांगून त्यातूनही आम्हाला वंचित ठेवलं जातं। किंबहुना त्या परिपत्रकामध्ये शासनाने सुधारणा करावी। भीक मागणे हा गुन्हा असल्यामुळे आम्हाला 100% अंध अपंग असणाऱ्या व्यक्तीला तसेच पैसे उपलब्ध करून द्यावे हे सुद्धा नमूद आहे शासनाने निर्गमित केलेल्या परिपत्रकामध्ये। तरीसुद्धा आमच्या लोकांना त्याचा लाभ मिळत नाही। या व सर्व इतर योजनांपासून जर आम्हाला वंचित ठेवले गेले तर नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही हा मुद्दा टोकाने लावून धरू। वेळप्रसंगी आंदोलन करण्यासुद्धा मागे पुढे पाहणार नाही। माझे गावकरी माझ्या समवेत आहेत आणि त्यांचेसुद्धा काही मुद्दे आहेत, जसे की 284 स्क्वेअर फूट जागा स्थानिक ठिकाणच्या ग्रामपंचायतींनी उपलब्ध करून द्यावी व्यवसायासाठी, पण ते सुद्धा आमची ग्रामपंचायत उपलब्ध करून देत नाही। त्यामुळे ग्रामपंचायत संबंधीसुद्धा आमची नैराश्य आहेच। आणखी असे मुद्दे बरेचसे आहेत की जे। नमस्ते, मैं सौ ममता नारायण इंगड़े, रहने वाली उमरा की हूँ। मैं अंध अपंग बेरोजगार कल्याणकारी संस्था की कोषाध्यक्ष हूँ। मेरे भी पैसे अभी तक आए नहीं हैं, इसलिए मैं सरकार से यही विनती करना चाहती हूँ कि जल्द से जल्द हम अंध अपंगों के कार्यक्रम के जो भी कुछ है अड़थड़े सरकार से विनती करती हूँ कि ये जल्दी से सॉल्व करें। जे जेवण करेल पोटभर जेवण करू शकतात घरी धडे, त्यांना गव्हर्नमेंट पोटभर खाऊ घालून अजीर्ण होईपर्यंत त्यांना खाऊ घालून राहिली आणि अंध व्यक्ती यांना पहिलेच उपाशी आहेत, त्यांना उपाशी जीवानं मारून राहिली। त्यांचे महिने नसल्यामुळे कोणी गोष्टीपासून आणि त्यांना रोजगार पण नाही आहे, तर पूर्ण सरकार अपंगांना अंधांना पुरी जीवानं मारून राहिली। याची दखल सरकारने पूर्णतः घ्यावी। आम्ही या
धोरणाला विरोध करत आहो आणि अपंगांचे पूर्ण पोट भरेपर्यंत त्यांचा 6,000 रुपये महिना करण्यात यावा ही मागणी आहे. ओके स्टार्ट. मी उमरा गावच्या अपंग संघटनेचा अध्यक्ष आहो. आणखी काय सांगायचं आहे ते आमच्या बाकीच्या लोकांचे काही पगार येत नाहीत. गावकरी लोक येतात, आम्हाला विचारपूस करतात, तर त्याचे पगाराची सगळी व्यवस्था करून द्यावी.